ऑप्शनच्या ड्रेसवर कलर पण मला फार आवडलाय आणि माझी मैत्रीण माझी एक विद्यार्थिनी पाठीमागची सगळ्यात आवडीची, तुम्ही सगळ्याच आवडीची आहात, पण आपल्या सगळ्या आवडीची आहे बघा तिनं, है की नाही? तर बघा मंजू किती हसायली आज, का हसायली कळत ना, सकाळपासून इतकी हसी, काहीतरी खुशी आहे तिला, काहीतरी आनंद झालाय तिला कुठल्या तरी गोष्टीचा. पण तिच्या बाजूला जी बसली आहे जयश्री, मी सकाळपासून बघायला जयश्रीच्या तोंडाकडे, जयश्री तुला काय झालंय ग, तू अशी का करायलीस? पण जयश्री काही सांगायला तयारच नाही. काहीतरी झालंय आज जयश्रीला, आज उदास आहे जयश्री, तिचा चेहरा आज पडलेला दिसला मला. मग आपण काय करूया बघा, आज आपण जयश्रीसाठी काय करू, आपण खास एक गमतीदार असा खेळ घेऊया. पण खेळ घेण्याच्या अगोदर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला एकच सूचना देणार आहे, जास्त सूचना नाही देणार. आपला खेळ खेळायचा का नाही? खेळ आवडतो ना तुम्हाला? खेळायचं ना सगळ्यांनी? पाठीमागची खेळणार, सगळेजण खेळणार, मी पण खेळणार आहे सोबत तुमच्या. आता या खेळामध्ये पहिली सूचना मी तुम्हाला देणार आहे की समजा आता मी त्या खेळातून तुम्हाला काही शिकवायचे आणि समजा जर तुमचा काही गोंधळ मला दिसला तर मी काय करणार आहे, मी असा हात वर करणार आहे आणि हात वर केल्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमचे पण हात वर करायचं आणि तुम्ही काय करायचं, थोडंसं शांत बसायचं. मी जेव्हा हात वर केला तुम्ही समजून घ्यायचं की आपला खेळ बाजूला राहिला आणि गोंधळ चालू आहे. आलं लक्षात? आपला खेळ बाजूलाच राहिला आणि आपला गोंधळ चालू आहे. आणि समजा मी पूर्ण खेळामध्ये हातच वर नाही केला तर आम्हाला बक्षीस. शाबास, मी सगळ्याला बक्षीस देणार. आणि ते फुगे आलेत ना, मी आता खेळामध्ये आपल्याला फुगे आहेत, ते फुगे सगळ्याला वाटणार आहेत. फुगे आवडतात मॅडम? सगळ्याला मग आता काय करायचंय, मी काय फोडू, आपल्याला फोडा वाटले आपण फोडू, खेळावा तरी खेळायचं. मग आता काय करायचंय, जो खेळ आहे त्या खेळासाठी मी काही गट पाडणार आहे. मग त्या गटासाठी तर आपल्या वर्गामध्ये एवढे मोठे बेंच आहेत, जागा तर आपल्याला अपुरी पडते. मग आता आपण काय करणार आहे, जैसे थे जसं आपण बसलो ना तसेच आपण गट पाडणार आहे. हा जो आहे ना, ही जी लाईन ही 1 नंबरचा गट असेल, ही जी दुसरा आहे ना ही 2 नंबरचा गट असेल, हा 3 नंबरचा, आणि सर जे बसलेत ना लाईन मध्ये ते असेल 3 नंबरचा गट, सॉरी 4 नंबरचा गट. आणि आता बघा गटामध्ये आपण समोरासमोर बसतो, आता आपल्या इथे बसण्याची व्यवस्था नाहीये, आपण तसंच समजायचं की आपण समोरासमोर आहे, तर आपल्याला नंतर चर्चा करायची. मग आता बघा आपण खेळ खेळणार आहोत. कोणतं का फुटला मॅडम? फुटला का? आता माझ्या हातात फुगे आहे. आता काय करायचं बघा, आपल्याकडे जागेची कमतरता असल्यामुळे तर आपण गटात बसून हा खेळ घेतला असतो, खाली जागेवर बसून घेतला असतो. म्हणून प्रत्येक गटातला एक जण समोर घ्या, समोर घ्या, कुणी एक जण या, या गटातला एक जण समोर या. ये बाळा, सुमन ये पिलू, ये बाळा तू ये बाळा तू ये पुढे, ये बाळा तू पण ये पुढे ये, तू ये बाळा मिळणार आहे खेळायला. आणि आपल्या गटातून बसायचे, एक फुगा करायचा. आता इथे 4 आहेत, आपल्याकडे 3 फुगे आहेत, एक फुगा फुटलाय. आता मी उडवणार आहे, एक फुगा घ्यायचा हातात आणि गटातून बसायचं. वर एक पंखा आहे, आता आपल्या गटामध्ये एक फुगा आले. 2 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. फुगा सगळ्यांनी बघायचंय, त्या फुग्यावर एक चित्र काढलंय. ते चित्र तुम्हाला काय सांगतंय किंवा ते चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला काय भावना मनात आल्या हे तुम्ही सांगायचे. गटात चर्चा करा 2 मिनिटं, 2च मिनिटं वेळ आहे तुम्हाला, सगळ्यांनी चर्चा करा. आणि आणखी एक चर्चा करायची आहे गटामध्ये.
बाळा चित्रात काय तुला काय काय दिसेल या फुग्यावर? मॅडम हा फुग्यावरचा चेहरा नाराज झालेला सगळ्यांना दाखव बरं का. रुसलेला चेहरा हा रुसलेला हा नाराज आहे का? तू कधी नाराज झालीस का आतापर्यंत? हो मॅडम तुम्ही मला काल मारलं होतं ना हातावर कशी झाली दाखव बरं. डोळ्यातून पाणी येतं आणि मग हसावं वाटत नाही. मग जेव्हा मॅडम जवळ घेते मग तेव्हा मग राग जातो. बरं वाशा डोळ्याच्या तळ्यामध्ये मॅडम माझ्या घरची मला कुणीच रागवत नाही. माझे सगळे लाड करते. नाही तर मग म्हणून तरी खूप वेळ आता तिने सांगणार आहे आपल्याला की त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहे आणि काय काय चित्र आहे कशा चित्र आहे. आनंदी आहे. आनंदी आहे. तू आनंदी असताना तुझा चेहरा कसा ते सांग बरं. दाखव बरं मला सगळ्यांना. काय बदल होतोय तुझ्यामध्ये? आनंद छान वाटतो. छान वाटतंय की नाही? छान शाबास. चला, आणखी कोणाकडे आहे तुला? सगळ्यांना दाखव. अगं बाई, हा, बघ मला. बघू दे. हा, बरं जाईल की. हा, हा. तू दाखव ना मला दाखव. कसं असतंय. हा, बघू दे. परत तिकडे यावं. सगळ्यांनी छान उत्तर दिले मॅडम. हिच्यासाठी टाळ्या वाजवा जोरात. आता बघा आपल्याला भाव कळाले. मग फुग्यावरचं कसं दिसलं तुला? दिसायले का? कसं आहे मॅडम मी कसं होतं माहितीये का? दिसायले का तुला त्याच्यावरचं? कसं आली येऊन? आणि मग ही फुगा कसं होतं माहितीये का? हा अगोदरच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. एवढं पाणी आलं की खाली वाहू लागलं. पाणी खाल्लं आणि ते पाणी खाली वाहत वाहत फुगा त्याला एवढं दुःख झालं. त्याला एवढं दुःख झालं. असंच फुगा पण छान छान छान. म्हणजे योग्य फुगा आला होता तुला. फुग्यावरचा चेहरा मग दाखव की तुझ्या. मी सगळ्यांनी आता त्या फुग्यावरच्या ऐका इथं. म्हटलं ना ते तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावरचे भाव सांगितला. तुम्ही सुद्धा करून दाखवला नाही नाही. आता लक्षात करा आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील बहीण भाऊ काका काकू आजी आजोबा आपल्या कुटुंबामध्ये असतात. त्यावेळेला बघा तुम्ही कधीतरी असा प्रसंग झालेला असतो. आई तर रडत असलेली असते किंवा वडील तर रागवलेले असतात किंवा आजोबा तर नाराज झालेले असतात किंवा दिदी तरी असं तन करत काहीतरी रागात काहीतरी बोललेली असते. असे प्रसंग आपल्याला घरामध्ये दिसतात किंवा आपण पण तसं केलेलं असतो. मग आता गटामध्ये तुम्ही काय करायचंय पुन्हा एकदा चर्चा करायची आणि कुठल्या पण एक प्रसंग कुठलाही एक प्रसंग बरं कुणाचा पण आईचा असो वडिलांचा असो बहिणीचा असो किंवा आपला स्वतःचा पण असला तर तो एक प्रसंगाबद्दल चर्चा करायची आणि तो प्रसंग इथे येऊन सांगायचा की त्यावेळेला घरामध्ये त्या भावनेमुळे काय वातावरण निर्मिती झाली होती, काय झालं होतं त्याचा परिणाम त्या भावनेचा, रागाचा असेल, उदासीचा असेल, रडण्याचा असेल. कळलं का सगळ्यांना? नाही कळलं तर मला सांगू. जयश्री कळलं का तुला? मंजुश्री कळलं का तुला? चला चर्चा करा. मॅडम मला माहित होतं. माहित होतं? मी धडा शिकवणार आहे. मी काय केलं माहिती का? तुम्हाला दाखवते हा. बरं. मी आधीच वाचलो होतं. काय कारण शांत आहे तू आज? मला एक प्रकार दिसू का? मी काय केलं? चार डोळे फुग्यावर आणलं. कोणतीला? तिला, बाबावर चित्र काढून आणलं. मला माहित होतं. धडा शिकवणार आहे. हुशार आहे तू? मला माहित होतं का पुसणार आहे. नाही तुला पुसणार नाही तुझ्या कानात दोष सांगितले.
किती सुंदर काढले. काय भावना आहेत आपल्या है की नाही? त्यात तीव्र भावना होतात आपल्या कधी कधी आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपल्या कुटुंबावर होतो, आपल्या मित्रांवर होतो, आजूबाजूच्या वातावरणावर होतो आणि त्याच आपल्याला चर्चा करायची आहे आणि काही सांगायचं. मला ती काठीच खेळली नाही मॅडम. सगळ्या गोळा मी आणले असते ना. मला लक्षातच नाही आलं. चला झाली चर्चा. आता आपण या गटात हा या गटात चला या कोण येते या गटात या गटात ये तू ये बळा ये ना ये एक प्रसंग सांगायचा आपल्याला तिकडं तर तिकडं मी आहे ना खेळ आहे आपला हा सगळ्याला पुढे मिळणार आहे शेवटी हा तुला कोणत्या कलरचा पाहिजे आणले तुम्ही बस पुढे घरामध्ये आपल्या कधीतरी आई रागवलेली असते किंवा वडील रागवलेले असतात किंवा कोणीतरी उदास असतं हा किंवा कोणीतरी रागात आलेलं असतं. असं काही प्रसंग आपल्या घरात कधीतरी झालेलाच असतो. हा मग तो एक प्रसंग कुठला पण आपल्याला आठवत जर असेल तो सांगायचा आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर किंवा तुझ्यावर काही झाला का कसं वाटलं त्यावेळेस तुला किंवा तू रागात आल्यावर काय झालं. तुला कसं वाटलं त्यावेळेला किती वाटली का नाही छान शाबास. त्या गटात तुझ्या बरोबर येते मी सांगतो मॅडम. तू सांग हे नाही का तू सांग त्याची हसती बघा ही पण एक भावना आहे आपली स्वाई हा ती बघा सकाळी गप्प उडून आली. त्याच्यासमोर
आठवतं, आनंदीत असले आठवतं. आणि तेच आपण जर दुःखात असेल तर आपल्याला दुःखाचा चेहरा किती उदास वाटतंय की नाही? शेजारच्याला पण चांगलं वाटतं